ही आम्ही पर्यावरण पूरक वस्तूने बनवलेली आहे। तर आपल्या महाराजांचे जवळपास 12 किल्ले हे जागतिक वारसा। नमस्कार मंडळी, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चाललोय कांदिवली येथे चारकोपमध्ये। चारकोपमध्ये दिवाळीनिमित्त गेले 8 वर्ष ते लोक किल्ले बांधण्याचं काम करतात, म्हणजे किल्ल्याचं प्रदर्शन करतात, त्या किल्ल्यांबद्दल माहिती देतात। तर ते आपण सगळं पाहण्यासाठी आज चाललोय। तर त्या लोकांनी यावर्षी अजिंक्य तारा हा सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। तुम्हाला थोडंसं म्हणजे कॉमेडी वगैरे नसेल, ही थोडी माहितीची व्हिडिओ असेल, तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा। तर मी तुम्हाला काय काय दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर बघूया आपल्याला पुढे काय काय पाहायला मिळतं। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे कांदिवली स्टेशनला। इथून आपण रिक्षा करून जाणार आहे चारकोपला, ते किल्ला पाहायला। माझ्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे। तर बघू तुम्हाला काय काय दाखवता येतं या व्हिडिओ बाय। तर मित्रांनो, आता आपल्याला भेटले आपले समीर जिजू। आपल्याला पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आहेत। आता इथून आपण रिक्षा पकडली आहे आणि इथून आपण जाणार आहे चारकोपला, सेक्टर 1ला। ते बघूया तुम्हाला आता काय काय दाखवता येतं मला। तर भेटू व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा, बाय। हे पप्पा दुर्वी, काय बनलेस तू? तर मंडळी, आताच आपण पोहोचलोय कांदिवली येथे चारकोप सेक्टर 1मध्ये। तर इथे मातोश्री म्हणून सोसायटी आहे। तर या सोसायटीमध्ये दरवर्षी गेले जवळजवळ 8 वर्ष ते लोक किल्ले बांधण्याचं काम करतात आणि त्या किल्ल्याबद्दल खूप चांगलीशी माहिती देतात। तर आपण आज इथे आलो आहे, तर बघू आपण आता पुढे कंटिन्यू कसं काय काय आहे किल्ल्यावरती। तर मी तुम्हाला नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेन। ही व्हिडिओ थोडी म्हणजे अशी कॉमेडी वगैरे नसेल, तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर कंटिन्यू बघा, चला बाय। तर मंडळी, आता आपण इथे मातोश्री सोसायटीमध्ये आलो। तर यावर्षी यांनी अजिंक्य तारा या किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे। तर अजिंक्य तारा हा राजाराम महाराज यांनी आपल्या स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून या किल्ल्याला घोषित केलं होतं आणि तिथून पुढे त्यांनी त्यांचा कारभार पुढे म्हणजे स्वराज्याचा पुढचा कारभार या राजधानीतून त्यांनी पुढे पाहिला। तर आपण बघूया या किल्ल्याला पुढे काय काय लोकांनी दाखवलंय। तर व्हिडिओमध्ये परीक्षणाच्या निमित्ताने का होईना तुमच्यासारख्या संस्था किंवा दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या पाठबळामुळे आमच्यासारख्या संस्थांना कुठेतरी ही आपली महाराजांची परंपरा आहे ती पुढे नेण्यासाठी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला कुठेतरी एक हातभार लागतोय। ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुमच्यासारख्या संस्थांमुळे आम्ही कुठेतरी पुढे येऊन हे शिवकार्य जोपासण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे पुन्हा एकदा मातोश्री परिवारातर्फे साहेब प्रतिष्ठान गुराई, तसेच दुर्ग पंडित सारख्या, तसेच आकाश जाधव सारख्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो की तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद। तसं बघितलं तर आपल्या महाराजांचे जवळपास 12 किल्ले हे जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले आहे। आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पण आज गडांची दुरावस्था पाहिली की मन कुठेतरी विच्छिन्न होत आहे। कुठे ते तुटलेले दरवाजे आणि झिजलेल्या त्याच्या भिंती आणि आपल्या दुर्लक्षामुळे विसरत पडलेला आपलं ते गतवैभव, हीच का आपली ती शिवजागरूकता? की फक्त शिवजयंती आली की आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, बाकीचे 364 दिवस आपल्याला शिवाजी महाराजांचा विसर पडतो। 350 वर्षानंतरही फक्त 50 वर्षाचं आयुष्य होतं, पण ते 50 वर्षाचं आयुष्य 350 वर्षानंतरही आजही माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये ही एक प्रकाशाची ज्योत म्हणून कायमस्वरूपी आहे। आजही आपल्याला
ती वाट दाखवते की प्रकाशाकडनं अंधाराकडनं उजेडाकडे जाण्यासाठी आपल्याला त्यांचं जे आयुष्य हे मार्ग आपल्याला दाखवत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बेंबीच्या देठापासून जय जयकार करूच, परंतु त्यांच्या विचाराचा त्यांच्या आचाराचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्यांचा प्रत्यय आणणं गरजेचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये ते विचार रुजवणं तितकं सुद्धा महत्वाचं आहे. शिवाजी जन्माला यावेत, पण ते दुसऱ्याच्या शेजारच्या घरामध्ये हे कुठेतरी आपल्याला थांबवावं लागेल. त्यासाठी शिवसंस्कार याची सुरुवात ही गर्भधारणेपासूनच केली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांच्या मावळ्यांचं बलिदान काय होतं हे कळणं फार महत्वाचं आहे. शिवचरित्र हा फक्त इतिहास नाही, तर ती एक प्रेरणा आहे, ती एक ऊर्जा आहे. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी आम्ही किल्ले प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पुढच्या पिढीला महाराजांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या मावळ्यांबद्दल इतिहास पोहोचवणं फार गरजेचं आहे. हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. याच अनुषंगाने आम्ही किल्ले अजिंक्यताऱ्याची प्रतिकृती उभारलेली आहे. किल्ले अजिंक्यताऱ्याबद्दल सांगायचं झालं तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून बामणोली पर्वतरांग जी आहे त्या पर्वतरांगेवरती हा गड विसावलेला आहे. बहमनी राजवटीमध्ये ह्या किल्ल्यामध्ये काही काम झालं, त्यानंतर आदिलशाहीच्या देखरेखीखाली हा किल्ला आला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा परळी सज्जनगड जिंकला त्याच वेळेस अजिंक्यतारा सुद्धा स्वराज्यामध्ये आणला. त्यानंतर कर्नाटक मोहिमेवरती असताना काही काळ आजारपणामुळे महाराजांचं वास्तव्य ह्या किल्ल्यावरती होतं. त्याचबरोबर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर जेव्हा छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीवरून जेव्हा आले, त्यानंतर काही काळ त्यांनी विशालगड आणि अजिंक्यतारा या किल्ल्यावरून संपूर्ण राज्यकारभार सांभाळला होता. त्याचबरोबर ह्या अजिंक्यताराची ही जी प्रतिकृती आम्ही जी उभारलेली आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूनेच बनवलेली आहे. किल्ल्यावरती सांगायचं झालं तर किल्ल्यावरती अनेक प्रेक्षणीय जशा वस्तू आहेत, त्यापैकी मंगळाई मंदिर आहे, महादेव मंदिर आहेत 2, त्याचप्रमाणे 8 तलाव आहेत, त्याप्रमाणे 2 महादरवाजे आहेत, दक्षिण दरवाजे वगैरे आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी आणि आकाशवाणीचे टॉवर्स आहेत, 2-3 टॉवर्स आहेत. ही संपूर्ण प्रतिकृती आहे, ही आम्ही पर्यावरणपूरक वस्तूने बनवली आहे. ही प्रतिकृती बनवण्याचा आमचा अजून एक माणूस आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला की शिवचरित्र हे फक्त इतिहास न राहता त्यातून जे महाराजांचे विचार आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्याची सुरुवात ही आपण आपल्यापासून स्वतः केली पाहिजे. आपण स्वतः सुरुवात करू तेव्हा आपल्याला दुसरे सहकार्य करतील. याचं उदाहरण द्यायचं झालं तर गेल्याच वर्षी जसं आम्ही किल्ला बनवण्यासाठी माती आणण्यासाठी आम्ही धारावीला जात होतो आणि ऐन हायवेमध्ये आमची गाडी बंद पडली. मी आणि माझा मित्र होतो. गाडीला धक्का मारण्यासारखं पण नव्हतं. आम्ही कोण बाजूने कोण आपल्याला मदत करताय काय त्याची वाट बघत होतो. कोणीच थांबत नव्हतं. तेव्हा आम्ही स्वतः उतरलो आणि गाडीला धक्का मारायला सुरुवात केली आणि आम्ही धक्का मारतो हे पाहून आणखीन एक माणूस आला आणि त्याने आम्हाला टोचन मारत गाडी आमची पुढे नेली. सांगायचं तात्पर्य हे आहे की सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे, तर आपल्याला दुसरे सहकार्य करतात. त्यामुळे सुरुवात आपण आपल्यापासून केली तर आपल्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण त्यातून शिवकार्यामध्ये आपला सहभाग नोंदवतील अशी आमची माफक अपेक्षा असते आणि या अपेक्षेतूनच आम्ही गेले 8 वर्ष दुर्ग बांधणी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी माझ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय, पण गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की प्रत्येक ठिकाणी डिप्रेशन आणि एक स्ट्रेस ही नावाची गोष्ट मी पाहतोय आणि या स्ट्रेसमधूनच आत्महत्या हा प्रकार कुठेतरी वाढत चालला आहे. खरोखरच आत्महत्या करण्यासारखी वेळ आहे का? स्ट्रेस खरोखरच तितका आहे का? तितकं प्रेशर आहे का? हो, एक वेळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पन्हाळगडावरती अडकले होते आणि सिद्धी जोहरने त्याला वेढा घातला होता, त्यावेळेस ऐन उतार वयामध्ये सुद्धा घोड्यावरती चढून आणि हातामध्ये तलवार घेऊन आत्ता जाते आणि त्या सिद्धी जोहरचा मुंडकं छाटून येते असं कडाडणाऱ्या त्या मासाहेब जिजाऊंच्या मुली ह्या खरोखर डिप्रेशन मध्ये आहेत का? स्वतःला प्राणापेक्षा प्रिय असणारे 23 किल्ले हे 10 मध्ये देऊन सुद्धा तितक्याच निकराने ते किल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये आणले. औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्याला ठणकावून त्याचा अहंकार वेठीस धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आजची पिढी आपण मावळे खरोखर डिप्रेशन मध्ये आहोत का? अंगावरती अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा असताना सुद्धा समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा त्या मृत्यूला शरण न जाणाऱ्या शूरवीर संभाजी महाराजांचे आपण मावळे हे खरोखर डिप्रेशन मध्ये आहोत का?
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सलग 7 वर्ष औरंगजेबाशी निकराने लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली अशी ख्याती असणाऱ्या रामराणी ताराबाई ज्यांचं वास्तव्य, ज्यांचं राजवाड्याचे अवशेष अजिंक्य ताऱ्यावरती आहेत, अशा रामराणी ताराबाई यांच्या आपण मुली खरोखर डिप्रेशन मध्ये आहोत का? नाही. कारण का? त्याच्यामध्ये एकच आहे उणीव, म्हणजे आपण खरोखर शिव जागर हे केलेलं नाहीये. शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आमच्या पिढीमध्ये, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये ते कुठेतरी संस्कार रुजवावेत याचा प्रयत्न म्हणून आम्ही ह्या वर्षी एक नवीन संकल्प केला की आपल्या पिढीमधून एक जसं शिवव्याख्याते असतात त्याच प्रकारे गारद देण्याचा आम्ही आमच्या पिढीचं एक पुढचं प्रतिनिधित्व म्हणून एक मुलगी आम्ही तयार केल्या की जिची गारद आपण 2 मिनिटं फक्त उभे राहून ऐकावी मी असं आपल्यास विनंती करतोय. पूर्वी महत्वाचा मुद्दा हा होता की खरोखरच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे शिवकार्य, हे विचार रुजवणं ही काळाची गरज आहे. सुरुवात ही आपण आपल्यापासून केली तर ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाईल. त्याच अनुषंगाने आम्ही ही जी प्रतिकृती उभारली आहे ही संपूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूनेच बनवलेली आहे. या किल्ल्याबद्दल जसं सांगितलं जसं या किल्ल्यावरती अनेक वास्तू आहेत. जसं मंगळाई मंदिर आहे, महादेवाची 2 मंदिरं आहेत, त्याप्रमाणे मारुती मंदिर आहे, दक्षिण दरवाजा आहे. हा संपूर्ण ही जी प्रतिकृती आहे ही फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक वस्तूनेच बनवली आहे. त्यामुळे आपल्यास पुन्हा एकदा आमच्या संस्थेतर्फे मी विनंती करेन की प्रत्येकाने हे शिवकार्य असंच जोपासण्याचा प्रयत्न करावा. असं गरजेचं नाही की आताची वेळ अशी नाही की हातामध्ये तलवार घेऊन प्रत्येकाने लढायला जावं, परंतु हे जे शिवाजी महाराजांचे जे विचार आहे, हे आचार हे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यातूनच आपण आपला जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाऊ. आणि त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी एक संकल्पना राबवतो की प्रत्येकाला गड किल्ले संवर्धन करणं शक्य होत नाही, परंतु पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आपण ज्या दुर्ग संवर्धन संस्था आहेत ज्या खरोखरच अहोरात्र आपलं सर्व काही पर्सनल कामं सोडून त्या किल्ल्यासाठी आपल्या गतवैभव जे आहे ते पुन्हा आपलं वैभव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा संस्थांना कुठेतरी आपला हातभार लाभावा याच्यासाठी आम्ही ही दानपेटी ठेवतो. ज्या दानपेटीमध्ये जमा होणारी रक्कम ही आम्ही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना देतो. त्यामुळे आपणास पुन्हा मी आमच्या माध्यमातून विनंती करतोय की ज्यांना यथाशक्ती मदत करता येईल त्यांनी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून त्यामध्ये आपण मदत करावी, जेणेकरून हे शिवकार्य आपणास पुढे चालू ठेवता येईल. धन्यवाद. तर मंडळी, आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिली असाल, मस्त अशी व्हिडिओ झाली आहे आपली. आणि हा किल्ला खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. एक खूप आपल्या स्वराज्याची 4थी राजधानी. राजाराम महाराज जेव्हा राज्यगादीवर बसले त्याच्यानंतर त्यांनी इथून स्वराज्याचा पुढे राजकारभार जो काय होता तो पाहिला. त्यांच्यासोबत ताराबाई होत्याच. या व्हिडिओमध्ये दुर्बीने खूप सुंदर असं म्हणजे अंगावर काटा येणार असं ते बोलले आहे. तुम्ही ते पाहिला असाल तर तुम्ही या दिवाळीत सगळे नक्की जा हा किल्ला बघायला. आणि खूप म्हणजे चांगला आहे किल्ला, तर तुम्ही बघून या. त्यांची खूप मेहनत आहे. गेले 8 वर्ष ते लोक किल्ले बांधतायत आणि यावर्षी त्यांनी एक नवीन उपक्रम चालू केलाय की यामधून जो काही निधी गोळा होईल, जो काही कोण येईल तो सहकुशीने तो द्यायचा आहे. असं कोणतं बंधन नाही आहे की तुम्हाला द्यायचंच आहे. काय तुमच्याकडून मदत होईल ती करायची आहे. आणि तो जी मदत कराल ती किल्ले बांधण्यासाठी किंवा किल्ल्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ते लोक एखाद्या संस्थेला ते देणार आहेत. तर तुम्ही नक्कीच जा. मातोश्री प्रतिष्ठान चारकोप इथे हा किल्ला आहे. मी ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला, तुम्ही नक्की भेट द्या. चला मंडळी, बाय बाय. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.